दिवसांची प्रतीक्षा म्हणजेच की 2 ते 3 महिन्यांची मोठी प्रतीक्षा आता संपलेली असून शेतकरी बांधवांना सर्वात मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे. होय, अखेर आता निर्णय झालेला असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट आता अनुदान जमा होणार आहे. होय, आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदानाचे पैसे तर बऱ्याच शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे मोठ्या प्रमाणात आता वाटप होणार आहेत. होय शेतकरी बांधवांनो, आता शेतकऱ्यांना पेरणी करावी लागणार आहे. पेरणीला तर चांगला खर्च होतोच आणि आता याच वेळेमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे सरकार देणार असल्यामुळे शेतकऱ्यांना जे आहे ते पेरणीसाठी मोठा पैशाचा आधार आता आपल्याला बघायला मिळणार आहे. मग चला, आता हे पैसे कधीपासून वाटप होत आहेत, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वात आधी मिळणार आहेत, संपूर्ण माहिती मी तुम्हाला दाखवणार आहे, सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही फक्त आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचं काम करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर बघा, चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला अशाच महत्त्वाच्या बातम्या रोज बघायला मिळतील. तर चला संपूर्ण बातमी बघू. अखेर राज्यभरातील शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी आलेली असून शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती थेट डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत. होय शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला जे आहे ते कसलीच प्रतीक्षा करायची गरज नाही. आत्ताच्या क्षणाचे सर्वात मोठे दिलासा देणारी बातमी जर तुम्ही ऐकली तर तुम्ही देखील खुश होताल, कारण की आता तुमच्या पण खात्यात 50,000 रुपयांचं अनुदान आणि पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे येणार आहेत. होय, आता पीक विमा नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे आणि त्यात अनुदानाचे पण शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती कोट्यावधी रुपये आता वाटप केले जाणार आहेत. होय, आता सरकारने काय सांगितलंय, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, यांची नेमकी काय घोषणा आहे आणि त्यांनी काय म्हटलेलं आहे ती देखील माहिती आता तुम्हाला दाखवणार आहे. कारण की आता राज्य सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे आता पैसे वाटपाला जे आहे ती मान्यता मिळणार असून थेट डीबीटीच्या अंतर्गत अनुदान, पीक विमा नुकसान भरपाईचे सर्व पैसे भेटणार आहेत. बघा, अनुदानाची रक्कम ही काय 10,000, 20,000 किंवा 25,000 नाही, तर 25,000 रुपयांपेक्षा डबल रक्कम म्हणजे 50,000 रुपये. होय, आता हे 50,000 रुपये शेतकरी बांधवांना दिले जाणार आहेत आणि बहुतांश शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत जे आहे ते पूर्णपणे पैसे आता जमा होणार आहेत. तर चला मग, आता हे पैसे नेमके कधीपासून वाटप होणार आहेत आणि हे पैसे मिळवण्यासाठी सरकारने कोणती 2 कामे करायला सांगितली आहेत ती पण माहिती तुम्हाला दाखवतो. कारण की जर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ती 2 कामे तुम्ही केली नाही आणि तुमच्याकडे जर ती काही कागदपत्रे नसतील तर तुम्हाला मग अनुदान भेटायचे नाही. मग आता अनुदान मिळवायचे असेल तर कोणती 2 कामे करावी लागतील आणि आपल्याकडे कोणती कागदपत्र असणं गरजेचं आहे आणि जर ती कागदपत्रे नसतील तर तुम्हाला ती कागदपत्र काढून घ्यावी लागतील. मग आता कोणती कागदपत्र काढून घ्यायची जेणेकरून आपल्या खात्यात पैसे अनुदानाचे जमा होतील, कोणती 2 कामे मुख्यमंत्र्यांनी करायला सांगितले जेणेकरून सर्व अनुदान आपल्या खात्यात येईल, आता ती पण माहिती मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. आणि हे पैसे नेमके आता कोणत्या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात सर्वात आधी जमा होणार आहेत, आता त्या जिल्ह्यांची पण नावं याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार असून तुम्हाला फक्त आपला हा राहिलेला व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघायचा आहे. तर आता मात्र तुम्ही राहिलेला आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला. तर बघा, शेतकरी बांधवांनो, अखेर आनंदाची बातमी आलेली असून शेतकरी बांधवांसाठी अखेर सर्वात मोठा दिलासा देणारा आणि आनंदाचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. होय शेतकरी बांधवांनो, आता डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण पैसे तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार असून एक मोठी खुशखबर आता समोर आलेली आहे. तर चला, हे पैसे आता कशा पद्धतीत वाटप होणार आहेत, आज येणार की उद्या येणार की दुसरी कोणती तारीख आहे, त्यानंतर पीक विमा पण वाटप होणार आहे. बघा, पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे आता काही जिल्ह्यात वाटप सुरू केले जाणार आहेत. पेरणीच्या आधी तुमच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. मग तुम्हाला आता जे आहे ते कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यावे लागेल, कोणती सरकारने सांगितलेली 2 कामे करावी लागतील की जेणेकरून तुमच्या खात्यात पीक विमा नुकसान भरपाई आणि अनुदानाचे पैसे येतील, आता ती माहिती तुम्हाला सांगतो. जर सरकारने सांगितलेली 2 कामे तुम्ही केली नाही तर तुम्हाला अनुदान, पीक विमा नुकसान भरपाई कोणतेच पैसे मिळायचे नाहीत. जर तुम्हाला सर्व योजनेचे हे पैसे पाहिजे असेल तर तुम्हाला आता सरकारने सांगितलेली 2 कामे करावीच लागतील. कोणती 2 कामे करायची ती माहिती आपण पुढे बघूयात. त्यापूर्वी नेमके पैसे कोणत्या 12 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात सर्वात आधी येण्याची शक्यता आहे त्या जिल्ह्यांची आपण नावं बघूयात. जर यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल ना तर डायरेक्ट डीबीटीच्या अंतर्गत तुमच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम 15,000 रुपये किंवा काहींना 17,000 रुपये, काहींना 18,000 रुपये, तर काहींना पीक विमा नुकसान भरपाई दोन्हीची मिळून 20,000 ते 25,000 रुपये अशी मोठी रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दिली जाणार आहे. बघा, 20,000 ते 25,000 रुपये हे फक्त पीक विमा नुकसान
नुकसान भरपाईचे मिळणार आहेत। आणि आता तुम्ही जर एका अनुदानाच्या यादीत जर पात्र ठरलात तर तुम्हाला अनुदानाचे वेगळेच 50,000 रुपये मिळणार आहेत। मग आता अनुदानाच्या यादीमध्ये जे की 50,000 रुपये सरकार देणार आहे ते नेमके कोणाला देणार आहे आणि त्या यादीमध्ये कोणते शेतकरी पात्र ठरणार आहेत ते पण तुम्हाला सांगतो। आणि पात्र होण्यासाठी नेमकं काय करावं लागतं आणि कोणाला त्यामध्ये पात्र होता येतं ती पण माहिती तुम्हाला सांगतो। जर सरकारने तुमचं पण नाव त्या अनुदानाच्या यादीत घेतलं तर तुमच्या पण बँकेच्या खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे ही रक्कम जी आहे ती सरकारच्या माध्यमातून दिली जाईल आणि पूर्णपणे हे पैसे तुमच्या बँकेच्या खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत जमा होतील आणि एक मोठा दिलासा तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून पण मिळू शकतो। त्यामुळे आता तुम्हाला चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही। तर चला आता हे नेमके पैसे कशा पद्धतीत वाटप केले जाणार आहेत, आज येणार की उद्या येणार किंवा दुसरी कोणती तारीख आहे का, याबद्दलची आता संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण बघणार आहोत। आणि पीक विमा नुकसान भरपाई कोणत्या जिल्ह्यांमध्ये आता वाटप सुरू केली जाणार आहे आता त्या पण जिल्ह्यांची यादी दाखवतो। तर चला आता सर्वात आधी आपण पीक विमा नुकसान भरपाई हे पैसे नेमके कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी सरकार देणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे आज येणार की उद्या येणार ते तुम्हाला दाखवतो। त्यानंतर अनुदानाचे 50,000 रुपये कधी वाटप होणार आहे ती माहिती आपण लगेच बघू। तर बघा आता या ठिकाणी यादी वगैरे सर्व काय आलेलं आहे, आता संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत। बघा या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं आहे की आता शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे, कारण की आता सरकारच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणारा निधी 50,000 रुपये प्रति शेतकरी अनुदानाचा निधी आहे। पीक विम्याच्या पैशांबद्दल देखील मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, तुमच्या मनात सध्या हजारो प्रश्न असतील की 50,000 रुपये अनुदान नक्की कधी येणार, आमच्या खात्यावर हे पैसे खरंच पडणार आहेत का की नुसतीच घोषणा राहणार आहे। तर बघा या ठिकाणी सरकारने डायरेक्ट अधिकृत घोषणा केलेली आहे, पूर्ण पैसे 50,000 रुपये अनुदान मिळणार आहे, ते पण आता डीबीटीच्या अंतर्गत जमा होणार आहे। बघा आता आलेल्या माहितीनुसार पीक विम्याचे पैसे आणि अनुदानाचे पैसे एकत्रच येणार का, असे अनेक प्रश्न तुम्हाला सतावत असतील आणि याच सर्व प्रश्नांची उत्तरे आता तुम्हाला मी सांगतो। कारण की पीक विमा आणि अनुदान एकदा सर्व काही खात्यात येईल का, तर तसं नाही। पहिला टप्पा आता जे आहे ते पीक विमा नुकसान भरपाईचा असेल। सर्वात आधी पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे आता तुमच्या खात्यावरती जे आहे ते जमा होतील। आता वाटप सुरू काही ठिकाणी आहेच, ज्यांना मिळाले नसेल त्यांच्या पण खात्यात पैसे जमा होतील। जर तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर आता का मिळाले नसतील आणि ते कसे मिळवायचे ही पण माहिती मी तुम्हाला दाखवण्याचं काम करतो। यासाठी तुम्ही फक्त राहिलेला आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती जी आहे ती सविस्तर आता ऐकायला बघायला मिळणार आहे। तर चला आता या ठिकाणी पीक विमा आणि नुकसान भरपाईचे पैसे नेमके कोणत्या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात सरकार देणार आहे त्या जिल्ह्यांचे एकदा तुम्हाला नाव सांगतो। बघा आता तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही ते तुम्हाला लक्ष देऊन ऐकायचं आहे। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर आता डायरेक्ट पैसे तुमच्या खात्यात येणार आहेत आणि अनुदानाचे पैसे आता कोणत्या जिल्ह्यात येणार आहेत ती पण माहिती या ठिकाणी आपण पाहूयात। तर बघा या ठिकाणी आता संपूर्ण माहिती मी तुम्हाला दाखवण्याचं काम करत आहे। संपूर्ण अशी अपडेट आपल्याकडे सविस्तर आलेले आहे। बघा आता पैसे वाटपाच्या यादीतील पहिला जिल्हा अहिल्यादेवी नगर आहे। 118 कोटी रुपये पीक विमा या ठिकाणी मंजूर केलेला असून 118 कोटी 63 लाख रुपयांच्या आसपासचा पीक विमा मंजूर झालेला असून याचा लाभ आता तब्बल 2 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जाणार आहे। बघा आलेल्या माहितीनुसार यात सर्वाधिक पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे हे 109 कोटी रुपये फक्त आणि फक्त सोयाबीन पिकासाठी आहेत, म्हणजे सोयाबीन ज्यांच्याकडे आहे त्या शेतकऱ्यांना जास्त पैसे वाटप केले जात आहेत। बघा आलेल्या माहितीनुसार नेवासा तालुका 22 कोटी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यात वाटप केलं जाणार आहे। 22 कोटी 68 लाख रुपयांची रक्कम शेतकऱ्यांना दिली जाईल। नेवासा तालुक्यामध्ये हे पैसे वाटप केले जाणार आहेत। त्यानंतर पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 21 कोटी 72 लाख रुपये जमा होणार आहेत। त्यामुळे ही पण आनंदाची बातमी पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। जर यामध्ये तुमच्या तालुक्याचं नाव किंवा जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्या पण बँक खात्यात पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे जमा होतील आणि त्यानंतर अनुदानाचे पैसे तर येणार आहेत। 50,000 रुपये अनुदान कधी भेटणार ते पण तुम्हाला मी सांगणार आहे, ती माहिती दाखवणार आहे। यासाठी तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचं काम करा। बघा आता आलेल्या माहितीनुसार श्रीरामपूर तालुका 17 कोटी 96 लाख रुपयांचं वितरण केलं जाणार आहे। या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीच्या अंतर्गत हे सर्व पैसे दिले जाणार असून एक मोठा दिलासा या ठिकाणच्या शेतकऱ्यांना भेटणार आहे। त्यानंतर जामखेडचं पण नाव यादीत असून जामखेडमधील 17 कोटी 71 लाख रुपयांची रक्कम शेतकऱ्यांना दिली जाणार आहे। जामखेड
तालुक्याचं पण नाव यादीत आल्याने शेतकरी चांगलेच खुश झालेले आहेत। बहुतांशी मोठी रक्कम ही आता जामखेड तालुक्यातील पण शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे आता दिली जाईल आणि एक मोठा दिलासा शेतकरी बांधवांना आता नक्कीच मिळेल। त्यामुळे तुम्ही काळजी करत बसू नका किंवा चिंता देखील करत बसू नका। तर चला आता पैसे वाटप होणारे नेमके पुढील कोणते जिल्हे आहेत की त्या जिल्ह्यांमध्ये पूर्ण पैसे वाटप केले जातील, अशा पुढच्या सर्व जिल्ह्यांची तुम्हाला तालुक्यांची यादी दाखवतो। तर बघा या ठिकाणी कोपरगाव म्हणून एक तालुका आहे, या ठिकाणी 9,66,00,000 रुपयांचं वितरण शेतकऱ्यांच्या खात्यात केलं जाणार आहे। पीक विमा नुकसानीचे पैसे शेतकऱ्यांना दिले जाणार असून शेतकरी बांधव आता चांगलेच खुश झालेले आहेत। बघा आता पीक विमा नुकसानीचे पैसे शेतकऱ्यांना डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे आता वाटप होणार आहेत आणि बऱ्याच जणांना पैसे मिळाले आहेत। कोणाला 15,000, कोणाला 12,000 रुपये, कोणाला 18,000 रुपये, तर कोणाला 20,000 रुपये अशी वेगवेगळी रक्कम आल्याची पण एक माहिती आता समोर येत आहे आणि हीच सर्वात मोठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी आहे। बघा आता पीक विमा नुकसान भरपाईच्या पैसे वाटपाच्या यादीतील पुढील क्रमांकाचा काही जिल्ह्यांचा आपल्याला आढावा आपल्याला घ्यायचा आहे, तो आता तुम्ही देखील सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता। तर आता या ठिकाणी बघा 50,000 रुपयांचं अनुदान वाटप केलं जाणार आहे, पण त्यासाठी तुम्हाला आता काही 2-3 कामे पण करायची आहेत जेणेकरून 50,000 रुपयांचं अनुदान तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होईल। तर चला आता कोणती कामे करावी लागतील ती पण माहिती ऐकूयात। त्यापूर्वी एक महत्त्वाचं म्हणजे पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम नांदेड जिल्ह्यासाठी 813 कोटी मंजूर केलेले असून या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या खात्यात पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत। बऱ्याच जणांना पैसे मिळाले आहेत, राहिलेले तुरळक शेतकरी जे असतील त्यांच्या पण खात्यात आता जे आहे ते या आठवड्यामध्ये पैसे जमा होतील, त्यामुळे काळजी करू नका। पण बघा आता पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे मिळवण्यासाठी काही 2 कामे पण करावी लागणार आहेत। कोणती 2 कामे करावी लागतील ही पण माहिती मी तुम्हाला दाखवतो, यासाठी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। आणि महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांनो आता अनुदानाचे पैसे नेमके कधीपर्यंत वाटप केले जाणार आहेत आता ती पण तारीख माहिती तुम्हाला मी दाखवण्याचं काम करतो। आता तुम्ही फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। तर बघा आता अनुदानाची पण बातमी बघूयात। आता एक महत्त्वाचं म्हणजे जो नांदेड जिल्हा आहे त्यासाठी 813 कोटी पीक विमा नुकसान भरपाई वाटप केली जाईल। त्यानंतर इकडे धाराशिव जिल्हा, या ठिकाणच्या 4 लाख शेतकरी बांधवांना 300 कोटींपेक्षा अधिकची पीक विमा नुकसान म्हणजे पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे। त्यानंतर अहिल्यादेवी नगर जिल्हा, या ठिकाणी पूर्ण पैसे वाटप केले जाणार आहेत। अशा पद्धतीत या जिल्ह्यात पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे मिळतील आणि आता अनुदानाचे पैसे फक्त काही निवडक जिल्ह्याला मिळणार नाहीत, तर आता ज्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी लक्ष द्या, ज्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी कर्ज परतफेड केलेले आहे त्यांचं नाव सरकार यादीत घेणार आहे आणि त्यांच्या खात्यात 50,000 रुपयांचं अनुदान, बघा 50,000 रुपयांचं अनुदान थेट डीबीटीच्या अंतर्गत त्या शेतकरी बांधवाच्या बँक खात्यात वाटप करणार आहे आणि एक मोठा दिलासा त्या शेतकरी बांधवांना मिळणार असून त्यांच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे असं पण आपण म्हणू शकतो। बघा आता हे पैसे पूर्णपणे त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होतील आणि एक मोठा दिलासा या सर्व शेतकरी बांधवांना आता मिळेल। तर बघा आता आलेल्या माहितीनुसार राज्यातील 19 जिल्ह्यांची यादी पण या ठिकाणी आलेली आहे आणि पूर्ण पैसे डीबीटीतून दिले जाणार आहेत। आता अनुदानामध्ये तुम्हाला पैसे मिळतील, पण आता हे पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला काही कामे करायची, कारण आता लवकर कोणत्याही क्षणी अनुदान सरकार खात्यावरती टाकणार आहे, त्यासाठी तुम्हाला ही कामे करावीच लागतील। तर चला कोणती कामे करावी लागतील ती माहिती आपण या ठिकाणी बघूया। तर लक्ष द्या या ठिकाणी बघा आता तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्हाला मी सांगण्याचं काम करतो। EKYC पूर्ण करणं असणं गरजेचं आहे। EKYC केलं नसेल तर करा। तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी ज्या खात्यावरती पीक कर्ज आहे लिंक असणे अत्यंत अनिवार्य आहे। आधार लिंक नसेल तर पैसे जमा होणार नाहीत। त्यानंतर ॲग्रिस्टॅग फार्मर ID असणं तर गरजेचंच आहे, कारण की हे आता सरकारने नियम लावलेला आहे। त्यानंतर बँकेचे कर्ज प्रमाणपत्र, तुम्ही नियमित कर्जदार आहात याची नोंद बँकेच्या सिस्टममध्ये अपडेट असणे गरजेचे आहे। तुमच्या सोसायटी किंवा बँकेत जाऊन तुमचे कर्ज खाते नियमित श्रेणीत असल्याची देखील खात्री करा। त्यानंतर 7/12/8 उतारा, तुमच्या नावावर शेती असल्याचा आणि त्यावर पीक कर्ज घेतल्याची अधिकृत नोंद क्लिअर असावी। जर हे सर्व काही व्यवस्थित असेल आणि तुम्ही कर्ज घेतले असेल, कर्ज परतफेड केले असेल तर तुम्हाला 50,000 रुपये अनुदान भेटेल। 31 जूनच्या आसपास 30 जूनच्या आसपास हा एखाद्या वेळेस सरकारच्या माध्यमातून निर्णय होऊ शकतो किंवा त्याच्या आधी हे पैसे वाटप केले जाऊ शकतात आणि कर्जमाफी पण आता जून महिन्यातच केली जाणार आहे। त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही किंवा शेतकऱ्यांना कसली चिंता पण करण्याची गरज नाही। पूर्ण पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता जमा केले जाणार आहेत। तर अशा प्रकारची महत्त्वाची बातमी आपण बघितली आहे। अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। हे पैसे आता वाटप केले जातील। धन्यवाद।